माय माऊली नमस्कार. आपण गरुड पुराणातील 15वा भाग आज बघूया. सर्वप्रथम नारायण सरस्वती व्यासादी सर्वांना नमस्कार करते. मनुष्य जन्मात जी कार्य केली जातात ती सर्व कल्पद्रुमाचीच फुले असतात. पुरुषार्थाच खरा मोक्षपद प्राप्त करून देणारा असतो. मनुष्य लोक जीवनात मोक्ष प्रदान करणारे शुभस्थान होय. म्हणून सत्कर्म करणाऱ्यासाठी मनुष्य लोक अत्यंत उत्तम. जो कधी भविष्य काळात सुद्धा परमश्रेष्ठ सत्कर्मशिवाय मिळणार नाही. हे भगवान, मनुष्य त्याच्या मृत्यूनंतर यमलोकी स्वर्गलोकी कसा पोहोचतो हे आपण मला कृपा करून सांगा. यमलोकापासून मुक्ती मिळविण्याचा मार्ग कोणता? तेव्हा भगवान काय म्हणाले? आत्मा अविनाशी, शस्त्र त्याचे छेदन करू शकत नाही अथवा अग्नी त्यात जाळू शकत नाही. जे मनुष्य वाईट कृत्य करतात ते ब्रह्मराक्षस होय. यमलोकी जाता नाभीपासून मस्तकापर्यंत 8 छिद्र असतात. किती? 8 छिद्रे नाभीपासून ते मस्तकापर्यंत. पुण्यशाली लोक योगधारणेमुळे ऊर्ध्वगती प्राप्त करतात. पुढे भगवान कृष्ण काय म्हणाले? एकूण 84 लाख योनी, त्यातील 4 प्रकारचे जंतू जन्मग्रहण करता. यातील मनुष्य जन्म अत्यंत दुर्बल होय. तो पूर्वसुकृताच्या संचयानेच प्राप्त होतो. मनुष्यामध्ये आहार, मैथून, निद्रा, भय, क्रोध इत्यादी विकार सुलभतेने आढळतात, परंतु विवेकबुद्धी दुर्लभच आढळते. सर्व प्राणी मात्रात मनुष्य श्रेष्ठ मानला जातो. मनुष्यामध्ये निर्माण झालेली तृष्णा पिपासा कधी जात नाही, कधी शांत होत नाही. या मोहामुळेच मनुष्य नरक प्राप्ती करतो. परंतु ज्या या तृष्णारूपी पिशाच्यापासून मुक्ती मिळवतात ते स्वर्गलोकी जातात. मनुष्य जे काही चांगले वाईट कर्म करतो त्याचे सुफल किंवा कुफल तो एकटाच भोगीत असतो. मनुष्य जन्मात जर त्याने काही धार्मिक कार्य केले असेल तर तेवढेच त्याच्याबरोबर असते. धन वैभव सर्व खालीच राहते. जे कर्म श्रद्धेशिवाय केले जाते त्याची वृद्धी पण होत नाही अथवा परलोकात पण आसरा मिळत नाही. जे काही थोडेफार मुनिगण होते ते श्रद्धेमुळे स्वर्गलोकी गेले. तेव्हा श्रद्धा महत्त्वाची होय. गरुडाने देवेंद्रास विचारले की असे कोणते कर्म की जे केल्याने मनुष्य प्रेतत्व प्राप्तीपासून मुक्त होतो? तेव्हा भगवान म्हणाले, मोक्षाची इच्छा करणाऱ्या माणसाच्या हातातच त्याची गुरुकिल्ली. जोपर्यंत शरीर धडाकड तोपर्यंत हे मनुष्या धर्मकर्म कर. परंतु मनुष्य जिवंत असेपर्यंत मायामोहामध्ये इतका गढून गेलेला की केवळ मोहातच भ्रमण करीत असतो. ज्या मनुष्यास पुत्र नाही त्यास गती मिळत नाही वा स्वर्ग प्राप्ती पण होत नाही. भाग 126 यमपुरीचे वर्णन. गरुडाने श्रीहरीला विचारले, आपण स्वतः केलेल्या दुसऱ्याने केलेल्या कर्माचे फळ कसे मिळते? तेव्हा श्रीहरी म्हणाले की ज्याने दान आधी कोणतेही सत्कर्म केलेले नाही ती फलशून्य असते. दान देखील कोणाला द्यावे, कोणाला कोणत्या स्थानी द्यावे याला फार महत्त्व आहे बरं का. ज्यास पुत्र नसेल त्याने विशेष करून ऊर्ध्वदैहिको क्रिया कराव्यात. मोक्षाची इच्छा करणाऱ्याने देखील ऊर्ध्वदैहिक क्रिया कराव्यात. यज्ञकर्म केल्याने देखील मोक्ष मिळतो. सर्व यज्ञात ऋषयज्ञ उत्तम यज्ञ. श्रीकृष्ण सांगता, कार्तिकादी महिन्यात एखाद्या पवित्र स्थळी स्थित होऊन शुभ प्रसंग, शुभ नक्षत्र, देवदेवतादी अर्चन करावे. ग्रहस्थापना करून त्याचे पूजन करावे. त्यानंतर ऋषाला वस्त्रलंकार अर्पण करून त्याचे पूजन करावे. प्रार्थना करावी, ऋषत सर्गाच्या प्रभावाने या संसारापासून माझा उद्धार हो. त्यानंतर विधीपूर्वक ऋषत सर्ग करावा. श्राद्ध करून ब्राह्मणांना अन्नदान द्यावे. असे केल्याने मनुष्य मृत्यूनंतर यमपुरीचा कठीण मार्ग सुखाने पार करीतो. जोपर्यंत 11व्या दिवसाचे श्राद्ध आत्म्यास दिले जात नाही तोपर्यंत मनुष्य परलोकात उपस्थित राहू शकत नाही. जो मनुष्य याचे श्रवण करीतो त्याची पापे नष्ट होऊन तो विष्णुलोकी गमन करीतो. गरुडाने मग विष्णूस विचारले की यमलोकाचा विस्तार, त्याचे महात्म्य यासंबंधी मला निवेदन करा. तेव्हा श्रीहरी म्हणाले की मनुष्य लोकापासून यमलोकाचा मार्ग 86 योजना इतका. मनुष्याचा मृत्यूस त्याने केलेल्या कर्मानुसार एखादी व्याधी निमित्त मात्र होते. समाधी सुक्ताने पठणाने दाह्य कर्म
दाह कर्म केल्याने ती मुक्ती देणारा असतो. यममार्ग अत्यंत दुर्लभ असतो. म्हणून पुण्यात्म्याबरोबर मात्र यमदूत एखाद्या मित्राप्रमाणे आचरण करतात. मृत शरीराची नंतर 3 प्रकारची दशा होऊ शकते. 1 म्हणजे कृमी, 2 म्हणजे वीट, 3 म्हणजे भस्म. तेव्हा अशा क्षणभंगूर शरीराविषयी माणसाने अभिमान कशासाठी बाळगावा? हे माझं, ते माझं, सगळं आपल्या प्रत्येकाला माहीत आहे की सगळं आपण गेल्यानंतर सगळं इकडे राहतं. तरी पण आपला मोह सुटत नाही, माया सुटत नाही. अभिमान कशासाठी बाळगावा बरे? नंतर क्रव्यादी नावाच्या देवाची गंधक्षरादी पूजा करावी, प्रार्थना करावी की मृतात्म्यास स्वर्गात घेऊन जा असे म्हणून होमामध्ये आहुती द्यावी. 10 दिवसापर्यंत वृद्धी पाळावी. ही सर्व कर्म पुत्राने करावी. त्यानंतर प्रेतात्म्यास दीप, जल, भस्म प्रदान करावे. म्हणजे प्रेतात्मा आनंदित होतो. यमपुरीच्या मार्गावर यमदूताकडून प्राणी पीडित होतो. असे 47 दिवसपर्यंत त्रस्त झाल्यावर क्रमानुसार मृतात्मा धर्मराजाच्या शुभनगरीत जातो. श्रीकृष्ण म्हणाले की यमपुरीचा मार्ग अत्यंत दुःखपूर्ण असतो. आत्मा तेथे तानभुकेने व्याकुळ होतो व हा मार्ग सुटण्यासाठी दुःख करीतो. जो पुत्र स्नेहाने पिंडदान करतो त्याचे भक्षण करून आत्मा सत्ययुग द्वापार युगापर्यंत कोणीही मनुष्य प्रेतात्म स्वरूपात प्राप्त करीत नव्हता, कुणाला त्रास देत नव्हता. कलियुगात मात्र प्रेतात्म स्वरूप मृत्यूनंतर प्राप्त होऊ लागले. जो मनुष्य प्रेतात्म्याकडून त्रस्त असतो त्यामध्ये नास्तिक भाव उत्पन्न होतो. तो देवता ब्राह्मणांना दूषित करतो. अधर्मातच त्याची नेहमी रती असते. गरुडाने विचारले, प्रेतात्मापासून मुक्ती कशी मिळते? तेव्हा भगवान म्हणाले, दान तर्पण केल्याने आत्मा संतुष्ट होतो. आपल्या नातलगांना रिद्धी सिद्धी प्राप्त करून देतो. धर्माचे स्वरूप बिघडवणाऱ्यांना प्रेतत्व प्राप्त होते. ते प्रेत योनीत प्रवेश करतात, भूमंडळावर पण विचरण करतात. परंतु विष्णूचे कीर्तन स्मरण केल्याने प्रेतत्वापासून मुक्ती मिळते. नित्य उपहास करणाऱ्याला, चांद्रयान आदी व्रताचे पालन करणाऱ्याला कधीच प्रेतत्व प्राप्त होत नाही. गरुडाने मग भगवानास विचारले, वेदांमध्ये मनुष्याने जीवन 100 वर्ष वर्णिले, परंतु कलियुगात तसे काय मिळत नाही? का तसे दिसत नाही बरं? तेव्हा भगवान म्हणाले, वस्तुतः मनुष्याचे आयुष्य 100 वर्ष असते, परंतु वाईट कर्माच्या प्रभावामुळे मनुष्य लवकरच नष्ट पावतो. कारण तो आपल्या कुळाचे आचार पाळीत नाही. मनुष्यामध्ये काळस आहे की तो आपले कर्तव्य कर्म न करता पापाचरण करतो. दान न दिल्याने मनुष्यास दारिद्र्य येते. त्या अवस्थेत राहून पापकर्म करतो. मग त्यास नरक प्राप्ती होते. म्हणून दान एक महान शुभकर्म होय. मनुष्य जेव्हा परलोकात जगण्याची वेळ येते तेव्हा सर्प ज्याप्रमाणे आपली कातडी टाकून देतो त्याप्रमाणे आत्मा देखील शरीराचा त्याग करतो. मग असा आत्मा अत्यंत क्षितित होतो. त्याच्या तृप्तीसाठी दान अवश्य द्यावे. मृतात्म्यास एवढंचे श्राद्ध केले नाही तर प्रेतत्व स्थिर राहते. ईश्वरी सत्तेस न मानणारे, यज्ञावर विश्वास नसणारे प्रेत योनी प्राप्त करतात. परंतु जर नारायणाच्या मूर्तीचे गंधक्षरांनी पूजन केले तर मनुष्य प्रेतत्वापासून मुक्ती मिळवतो. भाग 129 सपिंडीकरण, श्राद्ध, दान. श्री भगवान म्हणाले की मनुष्य मृत्यूनंतर 1 वर्षापर्यंत विशाल मार्गाची यात्रा करीत असतो. पिंडदानामुळे प्रेत परमगतीस प्राप्त होते. प्रेतापासून पितृगण बनते. पुत्राने पित्यासाठी पिंडदान करावे म्हणून अभ्युदय होतो. पिंडदान न करता आणखी काही दिलं तरी ते प्रेतापर्यंत पोचत नाही. स्त्रियांनी आपल्या स्वामीची मनवाणीने सेवा करावी. पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या सत्कर्माचा अर्धा वाटा तिला मिळतो. श्रीकृष्ण म्हणाले, ब्रह्मा, शंकर, ऋषीगण हे सर्व दानामुळे संतुष्ट होतात. प्रेतत्वाच्या उद्धारासाठी दान अवश्य द्यावे. जो एखाद्या महान पंडितास तीळ, गाय, भूमी, स्वर्ण याचे दान देतो त्याचे पूर्वजन्माचे पाप नष्ट होते. यमदूत देखील 7 प्रकारच्या धान्य दानाने प्रसन्न होऊन वर देतात. मनुष्य मग तो स्वर्गात असो अथवा नरकात श्राद्ध केल्याने संतुष्ट होतो. म्हणून श्राद्ध अवश्य करावे. कपिला गाईचे दान दिल्याने देखील मनुष्याचा पापसंचयापासून उद्धार होतो. श्रीकृष्ण म्हणाले की मी आता ऊर्ध्वदेहिक कर्म सांगतो. प्रेतास पुत्राचे अग्नी द्यावा
प्रेताला पुत्राने अग्नी द्यावा. कुशामध्ये ब्रह्मा, केशव, शंकर तिघांचा वास असतो, म्हणून दर्भ अवश्य असावे. तीळ पवित्र असतात, तुळसपत्र पवित्र असते. सर्व वस्तू दुर्गतीपासून मनुष्याचे रक्षण करतात. भाग 130. देहाचा निर्णय. भगवान म्हणाले की मी आता देहामध्ये मृत्यूचा प्रवेश कसा होतो ते सांगतो. मृत प्राण्याचा वायू सूक्ष्म होऊन कंठावाटे बाहेर पडतो. शरीरातील एकंदर 9 द्वारापैकी एक तो बाहेर पडतो. पंचभूतांनी बनलेले शरीर पृथ्वी तथात विलीन होते. मानव शरीर विभिन्न विषय वासनाने घेरलेली असते. त्यात राग, द्वेष, लोभ, मोह, माया सर्व गुण अवगुण भरलेले असतात. शरीराचे स्वेदन, उद्ब्रीज, अनुज, वज, राऊज असे 4 प्रकार. मानव शरीराची रचना इंद्रजालाप्रमाणे असते. ब्रह्माने इंद्राच्या ब्रह्महत्येचा 4था भाग स्त्रियांना दिला. त्यामुळे स्त्री मनुष्याची उत्पत्ती करते. मनुष्य शरीरात इडा, पिंगला, सुषुम्ना अशा 10 प्रमुख नाड्या असतात. प्राण, अपान, समान असे 10 वायू असतात. प्राणवायूमुळे जठराग्नीत निर्माण झालेला अग्निरस सर्वत्र पसरतो. ब्रह्मांडात जितके गुण असतात तेवढे सर्व मनुष्य देहात असतात. मनुष्याचे 2 नेत्र मंगळ ग्रहाचे स्थान असते. हृदयात बुध, नाभीमध्ये शनी अशा प्रकारे प्रत्येक अवयवात ग्रहांचे स्थान निश्चित असते. मनुष्य कर्मानुसार त्यास जन्म मृत्यू अवलंबून असतो. सुख, दुःख, भय हे सुद्धा कर्मानुसारच मिळते. जर पुण्य असेल तर मनुष्य उच्च कुळात जन्म घेऊन सर्व सुखाचा भाग्यवान होतो. या ठिकाणी गरुड पुराणातला भाग 15 आपला संपलाय. पुढील भागात पुढील कथा बघूया.